की हा सायकल रेसचा हा ग्रँड टूरचा ग्रामीण भागाला कशा पद्धतीने फायदा आता होता दिसत आहेत आणि पुढची कालामध्ये होणार आहे. आम्ही आजचा जे विषय आहे ते तेवढ्यापर्यंतच ठेवतोय कारण हा खूप महत्त्वपूर्ण विषय आहे. शहरी भागासोबत ग्रामीण भागाचा जे विकास आहे हा जे नाळ आहे हा कशा पद्धतीने जोडायचे जेणेकरून शहरी भागाचा विकास ग्रामीण भागापर्यंत पोहोचू शकतो. त्या पद्धतीने आपण हा सायकल ग्रँड टूरचा नियोजन केला होता. पुणे ग्रँड टूरचा याच्यामध्ये जे उद्देश होता जे आपण सुरुवातीपासून सांगत आलेलो आहोत की ग्रामीण भागामध्ये जे पर्यटनाला वाव देण्याची आवश्यकता आहे, जे एक त्याच्यामध्ये सुधार आणण्याची आवश्यकता आहे, गती आणण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ग्रामीण भागामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की टुरिझम तेव्हाच येतील, पर्यटक तेव्हाच येतील जेव्हा आपले जे महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे तिथेपर्यंत आपण चांगला इन्फ्रास्ट्रक्चर उभे करून लोकांना देऊ. तर त्या पद्धतीने आपण हा नियोजन केला होता आणि त्या नियोजन ह्याप्रमाणे केला की ग्रामीण भागामध्ये आपल्या पुणे ग्रँड टूर सायकल रेस जेव्हा जातील तर त्याची कनेक्टिव्हिटी जी आहे ती खूप प्लॅनिंगप्रमाणे या पद्धतीने गेली की सर्वात महत्त्वाचे जे आपले पर्यटन स्थळ आहे ग्रामीण भागामध्ये ते मुळशी तालुका असो, मुळशीमध्ये मुळशी डॅम असो, पवना लेक असो, नंतर रायगड किल्ला असो, पुरंदरमध्ये जेजुरी असो, पुरंदर किल्ला असो, हे सर्व जे महत्त्वपूर्ण पॉईंट्स आहेत पर्यटनाच्या दृष्टीने ते सर्व रस्त्याशी कनेक्ट झाले पाहिजे. आणि ते या पद्धतीने कनेक्ट झाले पाहिजे की शहरी भागापासून जेव्हा माणसं निघतोय बस स्टँडपासून, एअरपोर्टपासून, रेल्वे स्टेशनपासून, तेव्हा हा ट्रॅकद्वारे थेट तो त्या पर्यटन स्थळापर्यंत पोहोचला पाहिजे विदाऊट एनी हिंड्रन्स. सो डिझाईन करताना या पद्धतीने केला की एंड टू एंड कनेक्टिव्हिटी असली पाहिजे.